चला आज बघूयात. बोल बाळानो काय म्हणताय. गुणोत्तर व प्रमाण. गुणोत्तर प्रमाण 6वीला पण होता, आठवते का? होय. गुणोत्तर म्हणजेच एक प्रकारचा भागाकारच असतो. तिथं पण ते रेशो असं म्हणतात का, म्हणजे दोन संख्यांचा भागाकार असं, किंवा ते तुम्हाला असे पण प्रश्न दिले जातात बघा. एखाद्या आयताची लांबी, समजा लांबी आणि रुंदीचं प्रमाण 3:4 आहे, तर मग त्याचं क्षेत्रफळ समजा काहीतरी 100 दिलंय, तर मग त्यांची लांबी किती, रुंदी किती, असे प्रश्न असतात. जे 6वीला झालं होतं ना, सेम त्याच पॅटर्न मध्ये आता इथं आहे. फक्त जरा एक्झाम्पल्स अवघड लेवलचे असतात, कारण आता 7वीच्या मानानेच त्यांना पण विचारायला पाहिजेत ना. तर आपण एक्झाम्पल बघूयात. आठवतंय का बघा थोडंफार. 6वीचं सगळं रेशो आठवतंय का बघा. समजा आता तुम्हाला असं दिलेलं असायचं, किती माझ्याकडे एक 20 बीड्स आहेत, 20 बीड्स किंवा 20 मणी अशा अर्थानं, किंवा दुसरा एखादा 50 बीड्स आहेत. तर ह्या दोघांचं तुम्हाला गुणोत्तर काढायचं होतं. मग गुणोत्तर कसं काढणार सांगा. काय करायचं. 20/50 आहे, म्हणजे 0 कॅन्सल झाला ना. मग राहिलं काय, फक्त 2/5 राहिलं. म्हणजेच आपण असं लिहित होतो का 2/5. आठवते का? समजा मी दुसरं एखादं सांगितलं तुम्हाला की एका तासाचे 30 मिनिट अशी गुणोत्तर किती येणार सांगा. 30 मिनिटांशी पहिला एका तासाचं मिनिटात काढायचं. म्हणजे एका तासाचं, कारण दोन्ही मिनिटं नाही सेम करायचे. सेम केल्याशिवाय आपल्याला सोडवता येणार नाही. मग काय करणार, एका तासाची किती मिनिटं होणार, 60 मिनिटं. म्हणजे 60 मिनिटे भागिले 30 मिनिटं. इथं पण मी लिहिते, इथं पण मी लिहूया. हा, शून्याला शून्य गेला, नाही तर डायरेक्ट करा ना. 30 एके 30 आणि 30 दोन्ही 60 बाळा. 30 एके 30, 30 दोन्ही 60, म्हणजे 2/1 आलं. म्हणजेच किती लिहायचं, तर 2:1 लिहायचं. आलं का लक्षात? कळालं का कसं लिहिणार ते. समजा आता मी तिसरं एखादं दिलं तुम्हाला की आयताची लांबी 100 आहे आणि रुंदी समजा 21 दिली किंवा 150 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती. म्हणजे कुणाचं कुणासोबत काढायचं आहे ते पण नीट वाचायचं. लांबीचे रुंदीशी गुणोत्तर किती. काय करणार सांगा. 100 हा, लांबीचे रुंदीशी गुणोत्तर किती. काय करणार. 100. हा, गुणोत्तर बरोबर. लांबी भागिले रुंदी करायची, म्हणजेच किती करायचं, 100 भागिले 150. शून्याला शून्य कॅन्सल. बोला किती येणार पुढं. हा, बोला पटपट. म्हणजेच किती येणार, 2/3. आलं लक्षात. त्यांना एकंदरीत आपण गुणोत्तर म्हणायचं. कळालंय का बेसिक कन्सेप्ट. गुणोत्तर म्हणजे काय असते ते एक परीक्षेला नीट बघायचं. कुणासोबत गुणोत्तर काढायला सांगितलंय, जो पहिल्यांदा असेल तो इथं कुणाचं कुणाशी बघून मग वर अंशात कुठला लिहायचा आणि छेदात कोणता लिहायचा ते नीट बघून घ्यायचं. कळालंय का. चला घ्या नोटान करून. मग एक्झाम्पल्स बघूया त्याच्यावरचे. नेक्स्ट घ्या. प्रमाण कशाला म्हणायचं. पुढचं हेडिंग टाका. प्रमाण 2 गुणोत्तर समान असतील तर. प्रमाण 2 गुणोत्तर असं लिहायचं. प्रमाण 2 गुणोत्तर समान असतील तर त्यास प्रमाण म्हणतात. समजा तुम्हाला असं दिलंय 6 9 1 दिलंय आणि दुसरं समजा काय आहे 1 16 24 आहे. चला
हे दोन्ही ह्यांना प्रमाण म्हणायचं का नाही बघा, म्हणजे समान आहेत का नाही, येणार का नाही चेक करूया. 6/9 असं लिहिलं तर चालेल का? अर्थ तर तोच झाला ना. आणि ह्याचं किती होणार? 16/24 करूया. म्हणजे किती बघा, 3 2 6, 3 त्रिक 9 आलं का, आणि 8 2 16 आणि 8 त्रिक 24 आलं का लक्षात? घ्या उदाहरणार्थ म्हणून नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट घ्या. जेव्हा A/B जेव्हा A/B बरोबर C/D असते, असं लिहा. जेव्हा A/B भागिले C/D असते तेव्हा तेव्हा A/B बरोबर C/D लिहिलं का, तेव्हा A, B, C, D, A, B, C, D या संख्या प्रमाणात असतात. या संख्या प्रमाणात असतात. या संख्या प्रमाणात असतात. या संख्या प्रमाणात असतात. ह्या A आणि D ला नेक्स्ट लाईनला घ्या. A आणि D या पदांना अंत्यपदे म्हणतात. A आणि D हेच इथलं बाळांनो, हे स्मॉल a स्मॉल d, A and D या पदांना अंत्यपदे म्हणतात. या पदांना अंत्यपदे म्हणतात. आणि B आणि C यांना या पदांना मध्यपदे म्हणतात. या पदांना मध्यपदे म्हणतात. मध्यपदे म्हणतात. नेक्स्ट लाईनला घ्या. अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. नेक्स्ट लाईनला घ्या. अंत्यपदांचा गुणाकार म्हणजेच A गुणिले D बरोबर मध्यपद म्हणजे कोणती? B गुणिले C. अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. बरोबर मध्यपदांचा गुणाकार. बरोबर मध्यपदांचा गुणाकार. आलं का लक्षात? आता एक्झाम्पल बघूयात, मग एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजावून देते. एवढं काही सगळ्यात ह्याच्यातनं सगळं नुसतं सांगितलं मी, फक्त बेसिक कन्सेप्ट सांगितल्या. बेसिक कन्सेप्ट वर न कळालं तर तुम्हाला एक्झाम्पल पटपट लक्षात येतील. चला घ्या आता. दोन संख्यांचे गुणोत्तर. प्रश्न घ्या. दोन संख्यांचे गुणोत्तर 7/4 आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 7/4 आहे. 7/4 आहे. आणि त्या संख्यांचा गुणाकार 7/4 कळतं ना बाळांनो कसं लिहायचं इथे? 7/4 आहे. त्या संख्यांचा गुणाकार 252 आहे. त्या संख्यांचा गुणाकार 252 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? 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 चला इकडे लक्ष द्या. मला सांगा दोन संख्यांचं गुणोत्तर किती सांगितलंय? 7/4 झालं का सगळ्यांचं? इकडे लक्ष द्या.
दोन संख्या येतात. दोन कोणत्या संख्येत तुम्हाला काय माहिती आहे का? नाही. त्यांचं गुणोत्तर 7-4 आहे की नाही. मग काय करायचं, आपल्याला त्या दोन संख्या शोधायच्यात. म्हणूनच नाही सुरुवातीला इथं नाही लगेच खाली 7x करायचं. त्याला परत किती करायचं 4x. कारण हे त्यांचं का नाही म्हणजे खऱ्या संख्या नव्हेत, त्याच्या पटीत येऊ शकतात पण त्याच आहेत का नाहीत आपल्याला माहित नाहीये. म्हणून काय करायचं, ह्याला 7x सोडायचं आणि ह्याला 4x. ह्या दोन संख्या मिळाल्या असं समजायचं. दोन संख्यांचा गुणाकार आहे का बेरीज काय दिलंय तुम्हाला? काय दिलंय? नव्हे रे, त्या दोन संख्यांचं काय दिलंय? गुणाकार दोन. हा गुणाकार. मग आता ही एक 7x संख्या मिळाली का, ही 4x मिळाली का? दोघांचा गुणाकार करूया. 7x गुणिले 4x बरोबर किती? 252 ना. हा 252. 7 गुणिले 4 7x गुणिले 4x किती होणार? 28. आणि x गुणिले x गुणाकार असल्यावर वर्ग करायचा. x वर्ग बरोबर 252. तुमची स्टेप सांगा काय ते. छान. हेच कळणं गरजेचं आहे कारण हे दोघं जण एकमेकांना गुणाकारात आहेत. मग डाव्या बाजूला गुणाकार असेल तर उजव्या बाजूला भागाकारात जातं. त्याच्यामुळे 28 खाली आलं का? आता कुणी भाग जाईल सांगा बरं. 28 9 न जातोय. 9च्या पाड्यात 28 कुठे आहे? हा मग 28 9 चालू शकते. हा चालते पाडेपाठ बरोबर किती येणार? हा x वर्ग बरोबर 9 तर x बरोबर किती आला? 3. मग आता x ची 3 आलेली किंमत कुठे टाकायची? 7x आणि 4x मध्ये. म्हणून 7 गुणिले 3 किती येणार? 21. आणि 4x म्हणजे 4 गुणिले 3 म्हणजे त्याला 12. काय विचारले त्या दोन संख्यांचं? बेरीज. मग ह्या दोन संख्या कोणत्या मिळाल्या? 21 आणि दुसरी 12. मग दोन्ही संख्यांची बेरीज किती येणार? 30. आलं का लक्षात? कळालं का? चला सुरुवात. नीट समजावून घेऊन करा कारण एकदा कळालं तर अजिबात विसरत नाही आणि नाही कळालं तर मग डोक्यात जाणं मुश्किल आहे. त्यामुळे व्यवस्थित सॉल्व करा. चला घ्या नेक्स्ट एक्झाम्पल. झाले का सगळ्यांचं? लिहिल्या रे बाळांनो. त्यांची बेरीज काय करायला सांगितलंय ते पण आपल्याला कळायला हवं ना. त्यामुळे नोट डाऊन करून ठेवा. नभा आणि तिची आई. नभा आणि तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर. नभा आणि तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर 2:5 आहे. 2:5 आहे. 2:5 आहे. नभाच्या आईचे वय. नभाच्या आईचे वय 45 वर्ष आहे. नभाच्या आईचे वय 45 वर्ष आहे. तर नभाचे आजचे वय किती? तर नभाचे आजचे वय किती? तर नभाचे आजचे वय किती? पहिलं कोण आहे सांगा. नभा. नाही मी सोडवून देते. लक्ष द्यायचं. परत तुम्हाला सोडवायला देते. जेव्हा तुम्हाला सांगते की आता तुम्ही सोडवा तेव्हा तुम्ही सोडवायचे. आता नेट संप्रज्वल काय झालंय नाकाला? काय प्रॉब्लेम आहे? गप्प बसायचं. सारखं पेन हलव कुठं काय कर. सारखं काय ना काही सुरू असतं की नाही. पहिलं कोण आहे? नभा का तिची आई आहे? हा गणित नीट वाचायचं. पहिल्यांदा आईचं दिलंय का नभाचं दिलंय हे बघा. कोण आहे पहिला? नभा. 2 नंबरला कोण आहे? आई. हा मग नभाचं किती सांगितलंय? 2:5. 2:5च आहे ना. हा त्याला पटकन खाली का नाही ह्याला 2x जोडायचं. ह्याला लगेच 5x जोडायचं. कुणाचं वय दिलंय?
काय बाकीचं लिहित बसायचं नाही, काय नाही, विनाकारण वेळ उगाच वाया घालवायचं नाही. काय डिटेलमध्ये लिहायची गरज नाही लागत, तुम्हाला समजल्याशी मतलब. चला तिसरं घ्या. झालंय का सगळ्यांचं? झालं का बाळा? पाच क्रमवार समसंख्यांची सरासरी 24 आहे. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 24 आहे. 24 आहे. तर सर्वात लहान संख्येचे तर सर्वात लहान संख्येचे सर्वात मोठ्या संख्येचे सर्वात लहान संख्येचे सर्वात मोठ्या संख्येशी गुणोत्तर किती? सर्वात लहान संख्येचे सर्वात मोठ्या संख्येशी गुणोत्तर किती? चला बघा आता. सांगा काय काय सांगितलंय त्याने. 5 क्रमवार घ्यायच्या त्या कसल्या समसंख्येच्या. 5 क्रमवारी येणार आहे त्या आणि त्यांची क्रमवार सम आहेत ना, आणि त्यांची सरासरी किती दिली आहे? 24. सरासरी बरोबर 24 आहे. सरासरी म्हणजेच काय असतं? एकंदरीत मधली संख्या येते, बरोबर का? आपण त्या आठवते का तुम्हाला? 5 संख्यांना दिलेल्या संख्यांना भागायचं आणि भागिले एकूण किती होत्या, मग ह्यानं काय होतं? बरोबर मधली संख्या मिळते. मग इथं आता शॉर्टकट काय वापरायचं बघा. सरासरी 24 आहे म्हणून इथं मी 24 घेऊन टाकते, बरोबर का? सरासरी म्हणजे एक प्रकारची मधली संख्या येणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. मग काय करा, ही जर मधली संख्या झाली तर इकडे किती घेऊन इकडे किती घ्यायला? इकडे 2 इकडे 4. हा बरोबर का? इकडे 2 आणि पलीकडे 2. मग 24च्या अगोदरच्या दोन संख्या सांगा कुठल्या येणार? 20 आणि 22. हा इथं 22 आणि इथं 20. 23 का नाही घेतली? हा विषम आहे. आपल्याला क्रम कुठले आहेत? समसंख्येत. इकडे 2 कुठले येणार सांगा? हा कुठल्या? 26 आणि 28. बघा बरं झाल्या का 5? आता एक काम करूया का आपण, आपलं उत्तर बरोबर येणार का नाही हे चेक करण्यासाठी जर मी ह्या सगळ्यांची बेरीज करून त्याला कितीनं भागलं म्हणजे उत्तर 24 येत. 5 बघूयात का आपण? 20 अधिक 22 अधिक 24 अधिक 26 अधिक 28 भागिले 5. बघूया का 24 येतं का नाही? 8 आणि 14 14 आणि 26 ह्याच्या गेला 2, बरोबर का? 2 आणि 2 4 6 8 10 12 120 भागिले 5 केल्यावर किती आलं? 24. म्हणजे आपण जी ट्रिक मी सांगितली ती योग्य आहे का नाही सांगा. हा मग उगाच विनाकारण आपण 5 क्रमवार संख्या पहिली x दुसरे x अधिक 2 x अधिक 4 असलं मारण्यात बसायचं नाही. रेग्युलरला सोडवताना लागते. स्कॉलरशिपला शॉर्टकट पद्धतीनं पटकन सुटेल असं करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला हे सांगितलंय. आलं का लक्षात? म्हणजे आपण हे ट्रिक वापरणार आहे ती 100% करेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा मिळाले नाही, झटक्यात संख्या मिळाले नाही सांगा. उगाच त्याला बेरजा 1 अधिक 2 करा, 1 अधिक 3 करा, 1 अधिक 4 1 अधिक 6 8 असे मिळवा, परत बेरजा करा, परत x ची किंमत काढा. काहीच नाही करा बोला. मग आता काय विचारलाय पुढे प्रश्न आपल्याला? तर ह्या मिळाल्या 1 2 3 4 5 मिळाल्या संख्या. काय विचारलंय पुढं? पहिल्या लहान व मोठ्या संख्येची गुणोत्तर. हा लहान संख्येचे विचारलंय का कसं? व कसं असेल रे बाळा? लहान संख्येचे मोठ्या संख्येचे असं आहे ना, म्हणून पहिल्यांदा लहान संख्या कोणती आहे? 20 आहे. 20 भागिले मोठी संख्या किती आहे? 28. किती येणार सांगा? 5 हा बरोबर 5 7. छान, कारण 4 पंचे 20 आणि 4 7 28. म्हणजे आपलं गुणोत्तर किती येणार सांगा? 5 7. कळालं का? आले का लक्षात? जर समजा तुम्हाला विषम जरी सांगितलं तरी हीच पद्धत वापरायची. कळेल का? विषम सांगू दे सम, पण त्या क्रमवार असल्या पाहिजेत बरं का, आतल्या मधल्या नको, तर ही ट्रिक वापरायची. कळालंय का?
आले का लक्षात? पण सरासरी पण सांगितली पाहिजे. घ्या आता नीट समजावून घ्या. कळालंय ना? चला नेक्स्ट घ्या. चौथं. चार संख्यांचे गुणोत्तर. चार संख्यांचे गुणोत्तर. बाळा धी ना परत पाठीमागं राहतोयस. चार संख्यांचे गुणोत्तर 3, 4, 7, 6 आहे. एक मिनिट बोल बोल महत्वाचं. 2 मिनिट. 3, 4, 7, 6 आहे. 3, 4, 7, 6 आहे. त्या सर्व संख्यांची बेरीज 600 आहे. त्या सर्व संख्यांची बेरीज 600 आहे. बेरीज 600 आहे. 600 आहे. तर सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती? तर सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती? ट्राय करताय? चला करा. जिथं जमत नाही तिथं माझं मी देते सोडून. सगळ्यांची आन्सर रॉंग आली तर बघूयात देते सॉल्व्ह करून. बोला झालं का बाळानो? चला काय काय केलं सांगा. 3x 4x 6x 6. काय काय लिहिलं इथं? 3x. हा पुढे 4x 7x 6x. हा पुढं काय केलं ह्यांचं? काय सांगितलं? हा त्यांची बेरीज किती त्या म्हणून सांगितलं. 3x अधिक 4x अधिक 7x अधिक 6x टोटल किती त्या? नाही 600. हा 20x बरोबर किती आलं? 600. म्हणजे x बरोबर किती येणार सांगा. 600 भागिले 20 आलं का? 0 ला 0 म्हणजे x बरोबर किती झाला? 30. काय विचारलंय तुम्हाला? हा फरक विचारलाय काय? तर मोठी संख्या कोणती येणार सांगा. 7x. म्हणजे 7 गुणिले 30 किती आलं? 200. आणि लहान संख्या 3x म्हणजे 3 गुणिले 30 किती आलं? 90. फरक किती येणार? फरक किती आहे? काय सांगताय? नक्की 11 21 मधलं 9 केलं? शून्यातनं 0 गेले. 21 मधलं 9 केलं 12. 12 किती राहिले? 21 हा 120. 18 हा 270 म्हणल्यावर 180 आलं असतं. 200 दिलं मी. किती आलं उत्तर ह्याचं? 120. कळालं का? पुन्हा झालेलं नव्हतं मगाशी. हा कुणी गुणाकार काय करून ठेवलेला? काय करते? घेतले मी बोर्डवर लिहिलंय तसं लिहि बरं. काय करून ठेवलंस? बरोबरीच आहे. हात मार त्याच्यावरती. बोला काय झालं? आवर घेतलीये कसं पण लिहू नकोस. कार्तिक आजण पण घेतलंय का मला? आता तुझं मी कसं लिहिलंय सांगते. आज चुकांच्या मुळे आपल्याला पुढचं
मध्ये सुरू आहे तरी पण व्यवस्थित मी अजून पण ती लाईन पूर्ण सोड कारण जर समजलं नसेल तर त्या उत्तराचा अर्थ नाही नको ती ऍडजस्ट करूच नको थोडं सांगते चुकलं काय सांगतोय बाळा आता सगळ्यांना सुटलंय की नाही सांगतो एक दोघांना न सुटल्यामुळे परत व्यवस्थित ती मांडणी केल्याशिवाय जमणारच नाही रे न मांडणी करता कसं काय जमेल सांगा आता कुठे सुरुवात आहे आणि तुम्ही डायरेक्ट जर लिहायला लागला तर कसं होणार घे पटपट प्रज्वल पुढे लक्ष दे चला नेक्स्ट घ्या कितवा एक्झाम्पल आहे पुढे आता पाचवं घ्या एका त्रिकोणाचा कोन हे चौथं झालं का हे चौथं पाचवं घ्या एका त्रिकोणाचा कोन एकास दोनास तीन या गुणोत्तरामध्ये आहेत तर सर्वात मोठ्या कोण झालं चला नेक्स्ट आयताची लांबी 4 सेंटीमीटर 4 सेमी आयताची लांबी 4 सेमी व रुंदी 3 सेमी असल्यास आयताची लांबी 4 सेमी व रुंदी 3 सेमी असल्यास आयताच्या कर्णाचे टी शर्ट खाऊन आयताच्या कर्णाचे लांबीशी असलेले गुणोत्तर किती आयताच्या कर्णाचे लांबीशी असलेले गुणोत्तर किती बोला लांबी दिल्या रुंदी दिल्या कर्ण काढता येणार का नाही सांगा कसं काढणार बरोबर ओकेच असं लक्षात आलं पाहिजे बघा तर मग शिकवलेल्याचा उपयोग झाला म्हणायचा आयत हा घेऊया आपण सांगा आयताची लांबी किती आणि रुंदी किती दिल्या लांबी किती 4 आहे काय बरं लांबी 4 आणि रुंदी 3 आहे काय काढायचं आहे तुम्हाला आयताच्या कर्णाचे म्हणजे इथनं असं कर्ण काढू का झालं का बघा मग आता मला सांगा ही जेवढी बाजू असणार तीच असणार का नाही ही जेवढी असणार तीच एवढी आली का मग कर्ण कसा काढणार सांगा तीन चा वर्ग आधी किती 4 चा वर्ग किती येणार सांगा 25 म्हणजे कर्ण बरोबर किती आला 5 मग कुणाशी गुणोत्तर विचारलंय सांगा कुणासोबत कर्णाचे लांबीचे ना असंच आहे का बघा 5 म्हणजे कर्ण किती आला 5 कर्ण भागिले काय करणार लांबी कुणाला गुणोत्तर विचारलंय बघा ना कर्ण भागिले काय लांबीशी म्हणजे कर्ण किती आहे तुमचा 5 आणि लांबी किती आहे 4 म्हणजेच किती गुणोत्तर आलं तर 5 4 आले का लक्षात कळाले का आता ज्यांना लगेच असं कर्ण कसं काढायचं म्हणल्यावर कळालंय त्यांना चांगली गोष्ट आहे पायथागोरसचं प्रमेय कसं वापरायचं हे कळालं म्हणायला काय हरकत नाही मग
झालंय का? चला घ्या नेक्स्ट. एका कोणाचा पूरक कोण? एका कोणाचा पूरक कोण? पूरक कोण व कोटी कोण? व कोटी कोण यांच्या मापांचे गुणोत्तर. एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापांचे गुणोत्तर. मापांचे गुणोत्तर 8 3 आहे. 8 3 आहे. तर त्या कोणाचे? तर त्या कोणाचे? तर त्या कोणाचे? त्याच्या पूरक कोणाशी? तर त्या कोणाचे? त्याच्या. तर त्या कोणाचे? त्याच्या पूरक कोणाशी? त्याच्या पूरक कोणाशी? गुणोत्तर किती? बोला. पूरक कोणाचे माप किती असते रे? आणि कोटी कोणाचं माप? 90. हे पहिला माहित असायला पाहिजे. तुम्हाला विचारले काय मग त्यांनी? तर त्या कोणाचे? त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर किती येणार असंच आहे ना? चला ट्राय करताय का बघा. 2 मिनिटं नाही तर सांगते. होय, पूरक कोणाचं माप 180 असतं. कोटी कोणाचं माप 90 असतं. 7वं आहे ना गं? 8वं. हे 8वं आता दिलेलं तुम्हाला. बोला. पूरक कोणाचे माप बरोबर किती? 180. पूरक कोणाचे माप बरोबर 180 अंश. आणि कोटी कोणाचं किती येतं? 90. आता त्यांनी काय दिले? दोघांचं गुणोत्तर दिले का काय सांगितले? प्रश्न वाचा आता. प्रश्न वाचा. जेवलाय का नाही सांगा. कशी आज मला काहीच कळालं नाही. तुम्ही काय म्हणालात ते? हा. एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापांचे एका कोणाचं म्हणजे एक कोण तुम्हाला कोण आहे माहितीये का? नाही. मग काय करायचं बघा. 180 वजा x करायचं म्हणजे एक कोण कुठला तर मिळेल तो. भागिले कोटी कोण म्हणजे किती? 90 वजा x करायचं म्हणजे हे कोणाचं माप आहे का? ते आपण x मानायचं. कारण कोणता कोण आहे हे माहित आहे का तुम्हाला? नाही. त्याच्यामुळे कोणाचे माप x मानून त्यांचं गुणोत्तर किती येईल म्हणून सांगितलंय. 8 वाचले का नाही? वाचले ते सगळ्यांना? वाचले. 8 असते. आता एक काम करा. ज्यांचं तिरकस गुणाकार करून सांगा मला किती येणार. 180 3 नाही ह्याला गुणा किती झाला? 240. 200 कसं? 54 540 वजा 3x बरोबर का? हा वजा किती येणार? हे न गुणा के 720 वजा 8x. बोला पुढच्या स्टेपला काय करूया? हा वजा 8x ला इकडे आणूया किंवा मग 540 ला वजा 3x इथंच ठेवला. वजा 8x इकडे आला म्हणजे अधिक 8x झाला. हा 720 तसाच ठेवा. हा अधिक 540 आहे. पण इकडे गेल्यावर काय झाला? वजा 540. सांगा किती येणार आता ह्यांचं? वजा 3x अधिक 8x म्हणजे किती उत्तर येणार? 11x 12x. 11x. छान. म्हणजे 6वी अशीच झाली तुमची आहे की नाही? हा का 5x सांग? वजा अधिक वजा होणार. मोठ्या संख्येचं चिन्ह जाणार. 6वी शिकलाय का नाही सांगा? होतं का नव्हतं हे 6वी? मग किती झाले इथं? अधिक 5x का वजा? तुम्ही बोलल्याशिवाय मी सोडवणारच नाही. गणित मी एकटीने सोडवायचं असते. हा 5x इथे किती येणार? मी नाही कुठं वजाबाकी करणार. किती
झालंय खरे. त्या कोणाचं माप वजा काय केलं लक्षात आलं का? हा 180 वजा पूरक कोणाचं माप किती असतंय? कोटी कोणाचे? हा 8/3 का घेतलं? काय दिलंय? गुणोत्तर दिलंय. हा 540 वजा 3x कुठून आलं? हा तिरकस गुणाकार करून घेतलं. आले का लक्षात? आता वजा 3x अधिक 8x बरोबर किती आले ते? का बरं 5x आलं? हा वजा अधिक वजा होणार आणि लहान संख्येचं चिन्ह जाणार असं का? हा मग ती पुढचं कोण म्हणायचं? मी पाठ करायचं असतंय. आले का लक्षात? आणि त्या कोणाचे माप आणि कुणाशी सांगितलं होतं? पूरक कोणाच्या मापाशी किती, म्हणून त्या कोणाचं माप 36 आणि 36 भागिले किती आला तो? 144. आले का लक्षात? नक्की कळाले का? चला घ्या पुढचं. आता किती आहे? 90. चला घ्या नेक्स्ट. एका कोणाचा पूरक कोण? एका कोणाचा पूरक कोण? एका कोणाचा पूरक कोण? पूरक कोण व कोटी कोण? एका कोणाचा. बघा नीट घेतलंय का? जमलंय का नाही बाळांनो? आलंय का सगळ्यांचं? आलंय का? बरोबर आहे का नाही माहित नाही. 5.1/4 म्हणजे तास किती झाले सांगा? 5 तासाचं किती होणार मिनिटं? मिनिटं सांगा. 5 तासाची मिनिटं किती झाली? 300 आणि 1/4 म्हणजे परत किती होणार? 15 म्हणजे 315 झाले का? 315 तास झाले. त्याचं आपल्याला कशाशी काढायचं आहे? सेकंदाशी. मग 315 ला किती न गुणूया म्हणजे का भागूया म्हणजे सेकंदात होईल? 60 ने गुणलं तर कशात झालं? मिनिटात झालं. हा सॉरी मिनिटात काढलं ना. मिनिटात काढलं. मिनिटाचं कशामध्ये करायचं आता परत? हा 315 गुणिले किती करणार? 60 म्हणजे 315 गुणिले 60 बोला. वरचा शून्य आहे असं. आले एवढा 18,900 बरोबर आहे का? हा आता ह्याला कुणाचं ह्या तासांचं ह्याच्यासोबत काढायचं. त्याच्यामुळे काय करणार मग? 18,900 भागिले किती करायचं? 1,080. शून्याला शून्य गेलं. परत किती नंबर जाईल बघा बरं? 36 न जातोय का? 36 त्रिक 180. मग किती येते? 1890. तुमचं काय वेगळं आलंय का? मग कसं? मग काय 2 न भागा हवं तरी किती येणार? 92 18 परत 2 चौक 8 आणि 2 पंचे 10 भागिले परत किती होणार? 2 पंचे आणि 2 चौक परत कितीनं जाऊ शकतो बघा? 9 न जाईल की. 9 एके 9 9 5 45 आणि 9 सम 54 105 भागिले 6. अजून पुढे जाऊ शकतोय का? नाही आपल्याला गुणिले करायचं ना. हा 3 साईड डायरेक्ट 3 जातो. हा 3 2 6 3 त्रिक 9 आणि 3 5 15 झाली की 35 असतो. तेवढंच येणार सोडून. हा बरोबर आहे की 35 असतो. मग काय चुकी झालं बाळांनो? हा काय चुकीचं आलं गणी? काय सोडवलेलं नाही? विराज समजायला पाहिजे बरं का? सांगते तुला. बोल बाळा. कार्तिक काय म्हणतोय सांग? गुणाकार करायचा. कुठला गुणाकार करायचा? आता केलं की बाळा मी करून दिला आणि तोंडी येतोय बाळा करायला. कशाला काही करायला लागतंय? जमलं ना. बोला बाळानो. पुढचं 90 किती आलंय म्हणाल? सोडवलंय का? सगळ्यांचं झालंय नक्की? अजून किती वेळ सोडवतोयस बाळा? हा अजून किती वेळ दिला म्हणजे सुटे? एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण? हा तर
रुपये 180. पूरक कोणाचे माप बरोबर 180 अंश आणि कोटी कोणाचे माप किती आहे 90. हा. कोणाचे माप बरोबर 90 अंश. हा पुढं हा त्यांचं काय दिलंय हा 13 कुणाचं त्या कोणाचं त्या म्हणजेच कुठलं 180 वजा केल्यावर काय येईल त्याचं म्हणजे 180 x भागिले 90 वजा x बरोबर 4. हा चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सांगा. हा 117 वजा 720. हा बोला किती आलं हा 1100. वजा चिन्ह कसं काय यायला लागलं कारण अंश काय ह्याच्यात येत नाही ना. हा बोला पुढे 113 9 117 वरचं 13 0 0 वर पण द्या. बोला पुढे वजा 4x अधिक 13x हा किती होणार 9x. हा 9x बरोबर किती येणार 1170 वजा 720 आले का बरोबर. हा मग 450 म्हणजेच x बरोबर 450 हा म्हणजेच किती आलं म्हणजेच x बरोबर फायनल किती आलं म्हणजेच त्या कोणाचं माप बरोबर 50 अंश. कळालं का सुरुवात. मग मला सांगा एक कोण 50 अंश आला तर दुसरा पूरक कोण त्याचा किती असणार हा हा कारण 50 180 मधनं 30 वजा करायचं आणि एक कोण कोटी कोणामधला एक कोण किती आला 50 तर दुसरा कोण 40. झालं होतं का हे गणिताला पण तेच आता तुम्हाला गुणोत्तराच्या फॉर्मॅटमध्ये विचारलंय. पुढचं घ्या दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे. काय केलं सर एवढा वेळ मग हा झालं का तुमचं. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 असे आहे. दोन्ही संख्यामध्ये 8 मिळवल्यास त्यांचे गुणोत्तर 4:5 होते. दोन्ही संख्यामध्ये 8 मिळवल्यास त्यांचे गुणोत्तर 4:5 होते. 4:5 होते. तर त्या दोन संख्या कोणत्या तर त्या दोन संख्या कोणत्या तर त्या दोन संख्या कोणत्या चला ट्राय करताय का